शिकला. आम्ही दोघं नवरा बायको गेल्यावर योजीपर्यंत पोरीला मारून रावसाहेब लवटे यांच्या हिरीत टाकल्या. टाकून आणि वरागत बेफरार झालेत. आणि आम्ही आलो संध्याकाळी 12ला आलो. आम्ही रातोरात बघितलो पोरगी कुठंच नाही. आम्हाला फोन लागला आणि बंद झाल्यामुळं आम्ही रातोरात नाशिकहून आलो. सकाळी येऊन बघितलो तर या हिरीत मुर्दा दिसला. हिरीत मुर्दा दिसला तर मी इथं पोलीस स्टेशनमध्ये येऊन आमची पोरगी गायब झाली म्हणून मी त्याचं चौकीत येऊन हे करायला तो पोलीस साहेबाला सांगला. तो त्याने सांगली करताना पोरगी मिळाली म्हणून हिरीत मिळाली म्हणून गावाकडून फोन आल्यावर मग जाऊन हे केलो. जाऊन मग मुलीला हे करून सांगितलो. सांगितल्यावर मग त्याने त्याला अटक बी केली नाहीत, काय बी केली नाहीत. त्याला पुरावा कुठं आहे तुला म्हणून आत्महत्या केली म्हणून म्हणले दोघा साहेबांनी. यामध्ये आत्महत्या केली म्हणून सांग तू, नंतर तुझ्यावर आरोप घालतो बघ तू मारलाच म्हणून म्हणले. मला दाब दिलेले त्याच्यावर अजून काहीच चालणार. मला न्यायच मिळणार. तुम्हाला जीवाला का धोका आहे त्यांच्यापासून? हां, मला धोका आहे त्यांच्या जीवाला. माझी तक्रार आमच्या मुलीला मी आळंदमध्ये दिलतो. त्यानं हे अर्जुन शिवराम लवटे त्यानं तिथे जाऊन गुरगाळा करून तिच्या नवऱ्यासमोर हे गुरगाळा करून माझी आहे म्हणून ह्यानं आणून त्या गावात गरवदार केला आणि करून नाही म्हणला. लबाड बोलून इथे मग त्याला मारून आमच्या घरच्याने मुलीने मारून आणली इथं ठाण्यात साहेबामोरं मॅडम होती भोसल्या मॅडम. तिच्या मोहरत सांगितली सगळं पोरीनं आमच्या घरच्यांनी. सांगितल्यावर ह्यानं का केला, माझं काही बी संबंध नाही, मला फाशी शिक्षा द्या म्हणला. फाशी शिक्षा तुला देते म्हणली. मॅडमनं नेऊन उस्मानाबादला नेऊन 10 दिवस ठेवून खाली करून आणली पोरीला. आणून बलकदार केस केली. केस करून गेल्यावर यानं पळून गेला. त्यानं काय त्याला हे करते म्हणली, काय आपलं बलकदार केस DNA रिपोर्ट करते म्हणली. करा म्हणला, यानं पळून गेला. पोरीचं DNA रिपोर्ट केली. रिपोर्ट पोरी सर्कलला आला. मग ती पोरगाला अटक बी नाही, हे नाही, त्याला जामीनवर लगेच सुटका मोकळी झाली त्याला कोर्टानं. घटना कधी झाली होती? किती तारखेला ती घटना?